हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता माझे सकाळचे कामं आवरलेले होते. तर मग येथे मला केक बनवायचा होता. तर मिस्टरांना शाळेमध्ये केक घेऊन जायचा होता. तर मला हा 1.5 किलोचा केक बनवायचा आहे. तर मग आता येथे प्रीमिक्स आणि ते सर्व काही रेडीमेडच आणलेलं आहे. तर मग आता हे व्हॅनिलाचं प्रेमिक्स मी यूज करू राहिले. तर मग आता येथे येथे आता टीनला तेल आणि गव्हाच्या पिठानंच कोटिंग करून ठेवलेलं आहे. तर मग आता सर्व काही आता प्रीमिक्स बनवलेलं आहे ना, तर आता त्यामध्ये टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर छान असं प्रीमिक्स पण मिक्स झालेलं आहे. तर मग आता असं 2-3 वेळेस टॅप करून आणि आपल्याला आता पातेल्यामध्ये ठेवायचं आहे. तर पातेलं पण प्रीहीट करायला ठेवलेलं होतं मी आधीच. तर आता इथे पातेलं गरम करून घेतलेलं होतं मी आधीच कमी गॅसवरती. तर मग इथे मी प्रीमिक्स कालवीत होते ना, तोपर्यंत पातेलं आधीच गरम करून ठेवलेलं होतं. तर मग आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर मग झाकण असं ठेवायचं का त्यामधून वाफ पण बाहेर गेलेली नाही पाहिजे. तर मग मी तवाच पालथा घातलेला होता त्यावरती. मग आता इथे केक पण छान असा शिजलेला आहे. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग मला भरपूर असा पाऊण तास लागलेला होता. 1.5 किलोचा केक आहे, त्यामुळे मग मला पाऊण तास लागलेला होता. तर केक पण छान असं फुगलेला आहे. तर तुम्ही पण बघू शकता. छान असं त्याला लेअर पण आलेले आहे. तर इथे छान असं शिजलेला आहे. कडानं पण लाल दिसतं. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग आता इथे थंड झाल्यानंतर मग मी केकला लगेच लेअर पण पाडून घेतलेल्या होत्या. तर मग आता इथे निम्मा केक बनवत आलेलो होते. मला घरी साहित्य कमीच आहे तर माझ्याकडं, तर मी येथे डब्यावरतीच केक करत आहे. तर डब्बा खालून ठेवलेला आहे आणि वरून ताट ठेवून मग आता मी येथे केक बनवत आहे. तर छान असं क्रीम पण फेटून घेतलेली होती मी. तर आता येथे मी केकची सर्व काही फिनिशिंग करून घेतलेली आहे. तर येथे बघू शकता तुम्ही, छान असं त्याचं फिनिशिंग झालेली आहे. तर मग आता हे सर्व काही फिनिशिंग करून ना आता मला फ्रीजमध्ये केक ठेवून द्यायचा आहे. तर आधी पण मी केक बनवलेला आहे. तर मुलांसाठी केक बनवलेला आहे. तर हा स्कूलमध्ये न्यायचा आहे मिस्टरांना. तर शाळेमध्ये मिस्टरांना दुसऱ्या सरांनी केक बनवून आणण्यासाठी सांगितलेलं होतं. तर हा केक त्यांना मुलांना खाऊ घालायचा आहे. तर मग हा त्यांना घरगुतीच केक पाहिजेत होता. तर मग येथे मी 1.5 किलोचा केक बनवून दिलेला आहे त्यांच्यासाठी. तर आता येथे मुलांसाठी पण केक बनवलेला आहे अर्धा किलोचा. तर मग येथे दोघांचा पण केक बनवायचा आहे मला. तर येथे थोडीशी फिनिशिंग करून घेतलेली होती आणि मग आता थोडं फ्रीजमध्ये ठेवलेला होता थोड्या वेळ. आणि मग त्यानंतर मला डिझाईन पण बनवायची होती. तर मग बाकीचा स्वयंपाक पण करायचा होता मला. तर मग दोन्ही फ्रीजमध्येच ठेवलेले होते थोड्या वेळ. तर मग येथे छान असे दोन्ही पण सेट झाल्यानंतर मग आता दोन्हींवरती मला आता डिझाईन बनवायची होती. तर अशी सिंपलच डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्ही पण बघू शकता. आणि कशा पद्धतीनं केलेलं आहे तर ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला मग आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर ताईला अण्णांना पण घरी जायचं होतं. तर मग येथे स्वराला आणि शंभूला केक बनवलेला होता ना, तर मग म्हटलं मग आता केक कापूनच जातो मी. तर मग आता येथे अण्णा पण बसलेले होते स्वरा आणि शंभूजवळ. तर मग आता येथे तिघं पण केक कट करू राहिले. तर मग मिस्टरांचा पण बड्डे आहे ना 2-3 दिवसानं. तर अण्णांना वाटलं का त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे. तर मग आता येथे शंभूला आणि स्वराला पण खाऊ घालत आहे ते. तर मग दोघांनी पण शंभूला स्वराला केक खाऊ घातला. तर मग असं अधूनमधून मी केक बनवतच असते मुलांसाठी. तर त्यांना खूप आवडतो केक पण दोघांना पण. आता येथे ताईला अण्णांना पण गावी जायचं होतं आमच्या घरी. तर मग आता येथे स्वरानं पण अण्णांना केक भरवलेला होता. तर अण्णांनी काही खाल्लेलं नव्हतं, त्यांना काही आवडत नाही केक जास्त. तर मग आता इथे 2-3 दिवसांनी मिस्टरांचा पण बड्डे होता. तर मग येथे दोघांनी पण केक खाऊ घातलेला आहे मिस्टरांना. तर मग आता इथे 1.5 किलोचा केक बनवलेला आहे. तर छान असा सेट पण झालेला होता, फ्रीजमध्ये ठेवलेला होता मी. तर मग आता येथे मी पॅकिंग करून देत आहे केकची. तर मग आता मिस्टरांना पण स्कूलला जायचं होतं. तर मग मी पॅकिंग करून दिली. तर मग ते पण स्कूलला गेल्यानंतर मग आता येथे मला भांडे पण घासायचे होते. तर मग आता रॅकवरचेच भांडे काढलेले होते घासण्यासाठी. ऊन पण छान पडलेलं होतं, नाहीतर आधी पाऊसच सारखा चाललेला होता. त्यामुळे मग आता मला भांडे घासायचे होते. मग आता येथे ऊन छान पडल्यामुळे मग आता मी रॅकवरचे पण भांडे घासण्यासाठी काढलेले होते. तर येथे बघू शकता 11 वाजलेले होते. तर मग माझे भांडे पण घासायचे झालेले होते आणि छान असे उन्हामध्ये वाळत पण होते.
तर मग त्यानंतर मग रॅकवरचं सर्व काही सामान मी काढून घेतलेलं होतं. तर आता येथे रॅक पण मला घासून घ्यायची आहे. ऊन होतं छान, तर मग आता पाणी पण आलेलं होतं नळाला तर कॉर्पोरेशनचं. तर मग येथे मी रॅक पण घासून घेतलेले आहे. तर मग उन्हात छान वाळल्यानंतर मग आता येथे मी घरामध्ये घेऊन आलेले होते. तर आता येथे त्यावरती बॅनर वगैरे सर्व काही छान असं आथरून आता मला वरती भांडे पण लावून घ्यायचे आहे. आता येथे रॅकवरचे सर्व काही कागद वगैरे लावून घेतलेले होते मी. तर मग आता येथे बरण्या पण छान अशा सुकलेल्या होत्या. छान असं कडकडीत ऊन होतं, तर मग बरण्या पण वाळून गेलेल्या होत्या. तर मग आता येथे मला बरण्यांमध्ये डाळी भरायच्या आहे. तर मी येथे डाळी भरून घेत आहे बरण्यांमध्ये. तर ऊन होतं तर डाळी पण मी छान वाळवून घेतलेल्या होत्या. तर येथे स्वरा पण आलेली होती स्कूलमधून. तर ती मला बोलली की मी तुला मदत करू लागते आई. तर मग येथे सर्व काय आता बरण्यांमध्ये सामान वगैरे भरून घेतलेलं आहे. तर डाळी वगैरे सर्व काही शेंगदाणे पोहे सर्व काय आता बरण्यांमध्ये भरलेलं आहे. तर आता येथे स्वरा मनुके भरत आहे. तर तिचं चाललेलं होतं खेळायचं काम आणि भरायचं पण चाललेलं होतं. तर आता येथे सर्व काही बरण्या वगैरे भांडे सर्व लावून घेतलेले आहे. आता येथे भांडे सर्व काही स्वच्छ असे घासून आणि रॅकला लावल्यानंतर भांडे ते कसे दिसतात नक्की कमेंट करून सांगा. तर चमकतात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. तर मग आता संकष्टी होती, तर हा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येत आहे. तर त्या दिवशी संकष्टी पण होती. तर मग मी येथे खीर केलेली होती, गव्हाची खीर केलेली होती. तर छान असं शिजवून घेतलेलं होतं आणि मग त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकलेले होते मी. तर थोडे मिक्सरलाच बारीक केलेले होते. तर आता येथे गव्हाची खीर छान शिजलेली होती. तर मग आता मिक्सरला थोडीशी बारीक करून मग त्यामध्ये आता टाकून घ्यायची आहे. तर मग आता ड्रायफ्रूट्स छान असे तळल्यानंतर मग मी आता त्यामध्ये जी खिरीचं आहे ना ते त्यामध्ये टाकून घेतलेले होते. छान अशी खीर पण झालेली आहे. आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य पण दाखवून घेतलेला होता. तर मग चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण.